कुछ भी या वीर. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आता वाजले आहेत सकाळचे 7:45. आम्ही निघालोय वीरला शाळेत सोडायला. बाय फ्रेंड्स, आम्ही चाललो स्कूलमध्ये. चलो. वीरू काय हसतोयस? नाही येत त्याला याला. हॅलो, वीरला स्कूलमध्ये सोडून थोडंसं वॉक करायला. नेहमीच जमतं असं नाही, पण कधी कधी आम्ही जातो जसं जमतं तसं, कारण ऑफिसला जायला मग कधी कधी लेट होतो. तर आता आमच्या घराजवळच एक गार्डन आहे, तिकडे आलो आहे वॉक करायला. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही आलो आहोत वॉक करून. मॉर्निंग वॉकला गेलो होतो वीरला सोडून शाळेमधून. तसं आम्हाला नेहमी काही जमत नाही जायला, कारण की वीरची शाळा वगैरे सकाळ सकाळ थोडी गडबड असते. ऑफिसचा टायमिंग खूप रेअरली जमतं जायला, पण वेळात वेळ काढून ज्यांना पण जमतं त्यांनी नक्की मॉर्निंग वॉक करायला जा. खूप फ्रेश वाटतं. सो ऑफिसमधून जस्ट आत्ताच आलेलो आहे. शॉपिंग करत करत संध्याकाळचे 7:30 वाजले. भाज्या वगैरे सगळं घेऊन जस्ट आत्ता चालू आहे. आणि मी काय सामान घेणार म्हटलं तर वीर काय घेतो, हे असं असतं. आणि त्या बदल्यात वीरने काय हेल्प केली मम्माला, एक फक्त बॅग घेऊन आला उचलून स्वतःची. हो ना. तर आता पुन्हा सुरुवात करूया जेवणाला संध्याकाळच्या. आज उपवास आहे, बघूया काय सुचतंय ते बनवते पटापट. वीर, तुला कोणती भाजी आवडते? फक्त तेंडली आणि भेंडीची. म्हणजे आठवड्यातून प्रत्येक 2 दिवस आम्ही हीच भाजी करायची, भेंडी आणि तेंडली. हो ना. आज तेंडलीची भाजी का नाही नेली तू? आज तू तेंडलीची भाजी का नाही नेली? मी तेंडलीची भाजी बनवली होती. आज त्याने जॅम रोल घेऊन गेला. म्हणे सगळ्यांना ना वेगळं वेगळं देतात, आणि मी जेव्हा पण काय वेगळं बनवून देते ना तर वीरला खायचं नसतं ते. हो ना वीर. स्वतः फ्रेश झालेली आहे. आता पटापट जेवणाला सुरुवात करते. वीर पण होमवर्क करतोय. एकीकडे राईस टाकते, एकीकडे कुकरमध्ये पटकन डाळ टाकून घेते. ह्याचं असं चालू असतं. बसलाय किचन मध्येच अभ्यास करायला. दाखवते थांबा. हा बघा, अभ्यास कमी आणि मम्मी हे करू, मम्मी ते करू, ते चालूच असतं. अभ्यास कमी आणि टाइमपास जास्त करणारा मुलगा. मम्मी तू टाइमपास करते. हो का. हा, तुझा तो अभ्यास कर. पाणी. तुझा अभ्यास पूर्ण जेवणच काम असतं. मग काय, तुम्हाला जेवायला हवं असतं ना. इकडे भात टाकून घेते, पटापट डाळ बनवते. आणि तुला काहीतरी हवंय खायला? हे रे, तो आता तिचा टेबल लावून हे इंग्लिश झालं की मी खेळायला जाणार आकाश आयुष्यभर खेळायला. हा. आणि उद्याची प्रॅक्टिस कोण करणार एक्झामची? उद्याची एक्झामची प्रॅक्टिस कोण करणार आहे? उद्या तर ड्रॉइंग आहे. हा, मध्ये ड्रॉइंग क्राफ्टिंग माहित नाही मला. तर आज लाल माठची भाजी
वीरला आवडते ना भरपूर? हा वीरला लाल माठची भाजी आवडते ना? हा. नाही. बाबांकडे गेली होती तर बाबांनी लाल माठ दिला. आता वीरसाठी एक खाऊ बनवते, सरप्राईज खाऊ आहे. जेवताना खायचंय? नाही, आत्ता पण खाऊ शकतो. आता पाहिजे. हो, मग बनवून देतेच आहे ना मी. पप्पा आले ना तुझे की पप्पा पण चालू होतील खायला. मला पण पाहिजे, मला पण पाहिजे. तुम्ही नाही देणार त्याला. खुद घ्या. बरं. असं सांगणार? हा, तर मला ते वाटतात पिळतात. हं? वाटतात पिळतात. पिडतात. मम्मा, तेव्हा ते देतात पिळ. हं? अच्छा, ते कुरमुरे तर हे बनवते. नो 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 नो, कुरमुऱ्याचं नाही काय बनवत आहे. मी तुला बोलली ना, किचन मध्ये अभ्यासाला बसलायस पण लक्ष देऊ नकोस. काम कर तुझं, मी देते तुला ते खा. कळलं? ठीक आहे. एक सरप्राईज आहे म्हटलं ना. आता तर या कलरवाल्या नळ्या आणल्या आहेत वीरसाठी. मस्त अच्छा, तेलात फ्राय तेच करून. मला माहिती होतं. दोस्त, मला माहिती होतं पहिलाच. दोस्तो, हे फ्रेंड्स तुझे. हा. थांबा, लांब राहा, तेलापासून लांब राहा. गॅस जवळ येऊ नकोस. लहान मुलांनी गॅस जवळ यायचं. माझा तरी व्हिडिओ काढ. तुझा पण व्हिडिओ काढू. मग बोलायचं आहे काय काय दिलंय टीचर. थांब जरा, मी हे तळून आणते मग दे. एवढं लवकर बनतात? बसलो. हा, एवढं लवकर बनतात मम्मा? ह्या बघा, पटापट रंगीबिरंगी नळ्या तयार. लहानपणी आम्ही खूप खायचो, माहितीये काय हे? हा, ह्या छोट्या छोट्या त्या थोड्या मोठ्या असायच्या. मग मस्त पैकी आहे ना, फिंगर मध्ये घालायचो आणि खायचो. वीर गेला वीरच्या मित्रांबरोबर खेळायला. थोडासा हुनूर झाल्यावर आता पटापट डाळीला थोडासा राई, जिरं, कढीपत्ता, कांदा. काही काही जण डाळीत कांदा नाही घालत, पण मला आवडते डाळीत कांदा घालून. मला म्हणजे ऍक्च्युली डाळ फक्त मलाच आवडते, किंवा थोडीफार वीरला. वीरच्या पप्पांना डाळ अजिबात आवडत नाही. त्यांना पिठलं, आमटी असं काही ना काही आवडतं. पण आठवड्यातून एकदा तरी आम्हाला डाळ तर करावीच लागते. तर आज उपवास आहे म्हणून म्हटलं की डाळ करूया. तर आज तिखट डाळ करायची, सो थोडा मसाला टाकते. तिखट म्हणजे अगदी स्पायसी पण नाही करू शकत, कारण वीरला नाही चालत. आणि आंबट करायचं म्हणून जरा आमचूर पावडर टाकते. त्यानंतर डाळ मस्त धुवून घेतली, ती पण टाकायची. तसं भाताबरोबर डाळ हा प्रकार खूप चांगला लागतो. कोणाकोणाला आवडतो नक्की सांगा कमेंटमध्ये. डाळ बनवण्याचे तसे बरेच प्रकार आहे. डाळ तडका, डाळ फ्राय वगैरे. पण आपली साध्या पद्धतीची डाळ पण खूप छान लागते. किंवा साधंसं वरण, मस्त गरम गरम वरण, त्यावर तूप सोडून भाताबरोबर खाल्लं खूप छान लागते टेस्टला. वरण भात कोणाला आवडतं नक्की सांगा मला. थोडंसं मीठ टाकूया, हळद टाकायची राहिली होती ती टाकली. कुकर होईपर्यंत पटकन भाजीची तयारी करून घेते मी. बाबांनी साफ करून ठेवला होता, मस्त धुवून घेतलाय 2-3 वेळा पाण्यातून. पालेभाजी स्वच्छ धुवून घेतलीच पाहिजे, नाहीतर त्यात माती वगैरे सगळं असतं. आलू भाजीमध्ये कांदा जास्त प्रमाणात लागतो. तर बघितलं जेवणाला आज किती उशीर झालाय ते. वीरचे पप्पा पण आलेले. वीरचे पप्पा इज कमिंग. पटापट जेवण बनवावं लागेल, कारण की आता भूक लागलेली असेल. आज काय बनवतात? आज लाल माठ.
का? तुला आवडते ना लाल माठ? हा आवडतो पण थोडीशी देता. थोडीशीच काय झाला रे? आज मी बस नाही आली हो. नवीन बस चालू झाली ना. तो पहिलाच म्हणजे इकडे ऑफिस होतं ना माझं, त्या बाजूला तिथे थांबते, तिथून अशी टर्न घेऊन येते. सुतारली कुठे? शांती गार्डनला. अगोदर पण उतरू शकतेस ना? माहित नाही, त्यांनी शांती गार्डन स्टॉपची तिकीट काढली ना, ते तिथे माहिती शैलेश भाऊची बिल्डिंग आहे ना, तिकडे एंडिंगला त्या गल्लीच्या इकडे हे केलं. बरं झालं, पण मस्त झालं ना बस चालू झाली तर. आता मी तेच करते. 5 रुपये 6 रुपये तिकीट आहे. 6 रुपये यायला होतं. अर्धा पहिला चालायला लागतं. पप्पाला जिमला पैसे ऍक्च्युली मी ना बोलणारच होतो, नाहीतर मी बोललो नाही आपल्याला बस चालू झाली पाहिजे होती. कोणाला असं आपण बोलायचं माहिती ना. ते तर आहेच. मस्त झाली चालू. जरा हे भरा ना हो. काय झालं? शिमला मिरची सकाळी करते. हा चालेल का? ते का काढताय? चांगलं होतं ना मगचं. ए हा पिशवी. मी म्हणते की काय झालं पिशवीला? पेप्सी वालो, पूरी झोपे डालो, सबसे आगे हो गए नींबू पानी. अजून आहे नींबू पानी तुम भी पियो. हमने सबको पिया पिलाओ. है, तुम भी पियो, हमने पिया है, तुम भी पियो. उई सुबडी. रात्रीचे 9. आजचा पेपर कसा गेला सोनू तुझा? आजचा पेपर कसा गेला? मस्त मस्त गेला. मस्त गेला. आज काय होतं पेपर मध्ये? काय आलं आज पेपर मध्ये? काय काय आलेलं? माहिती अरे तुझा पेपर लिहिलास की नाही तू? आता त्याचं माहितीये काय, फर्स्ट स्टँडर्डचा होमवर्क चालू केलाय. टीचरला बोल ना सोनू. काय तिला बोल की अजून म्हणजे फर्स्टला जायचं बाकी आहे, सिनियर मध्ये आहे मी, सिनियरचा अभ्यास घ्या. हा 3चा टेबल 101, 102 ची स्पेलिंग, 103 ची स्पेलिंग. काय फालतूगिरी आहे. ही भाजी नंतर करते आपण जेवण घेऊया. मला ना काय काढलं तू मरून? तू काहीतरी तळायचं ना. खूप दिवस काही केलाच नाही तुम्ही. आज मी बनवतो पापड. भाजी तर भाजी करूया. म्हणजे काय येणार आहे माहितीये काय? मयूरचं लग्न, मयूरची हळद, विकास जाम भारी हे करेल. त्याला ऍटलीस्ट बोलेल चल इकडे तरी शूट केलं, नाहीतर तिकडे तर शूट केलंच नव्हतं. रायगडावर गेलेलो ना. ड्रॉइंगची परीक्षा आहे, तर इकडे वीरने ड्रॉइंग बघा कुठे केलंय. हे बघा हे काय चाललंय. हे काय आहे रे वीर? गणपती. हे असे गणपती बाप्पा काढतात. काय आहे वीर हे? गणपती मोठा गणपती. मस्त काढलंय, एक नंबर काढलाय. छान छान. वीर तुझा ड्रॉइंगचा टॉपिक काय आहे उद्या? ड्रॉइंगचा टॉपिक काय आहे? बटरफ्लाय अँड बटरफ्लाय. पप्पा बाप्पा, हे बेबी बाप्पा, हे मम्मा बाप्पा. कुछ भी या वीर, कुठून सुचतं तुला? मी बघितलंय बाप्पाची मम्मी असते. बाप्पाची मम्मा कोण आहे आणि बाप्पाचे पप्पा कोण आहे? बाप्पा बाप्पाचे पप्पा कोण आहे शंकर. आणि बाप्पाची मम्मा? जयलक्ष्मी. पार्वती. पार्वती. ही शंकर पार्वती. हा मांडीवर बसलाय बरोबर, आठवलं त्याला गाणं. आणि पार्वती. मांडीवर बसलाय गणपती. हे आले शंकर आणि पार्वती करायला. हे बनवतायत आता. काय बनवताय हो? बटाट्याची भाजी. का आता जेवण बनवलेलं ते बघितलं? हे असं असतं. पहिली गोष्ट तर भाज्या कोणत्या बनवायच्या ते सांगायचं नाही, आणि भाज्या बनवल्या की आम्हाला त्या आवडत नाही. असं काय नाही, मला आवडतं, पण आता मला थोडंसं चटर पटर खायचंय. तू काय बनवून देणार नाही?
आपण आपल्याला बनवावं लागणार. नाही नाही नाही, तो तुमचा फेमस डायलॉग, माझं मलाच करावं लागतं सगळं. Obviously. झूठ बोले कौवा काटे, पटापट काले कौवे से डरियो, मैं मैके चली जाऊंगी तुम देखते रहियो, जाओ. बाबू को लेके जाऊंगी. वो लाइटर खराब हो चुका है, पूरा दिन भर पानी में डाला था. किसने? चाय बनाने वाले अंकल ने. चाय मी बनवली होती. चमचमीत खाणारे भजी बनवणारे बघा काय भज्या बनवतायत त्या, कशा भज्या बनवतायत त्या. मला पाहिजे तर स्टाईल नाही बनवतो. हे बघा. अरे द्या इकडे, तुम्हाला नाही जमणार तळायला. तळणीला हात लावायला लागतोच मला. तळणीला नाही, जोडीला मोमो म्हणायला. व्हिडिओ साठी करू नको. हे तुमचं काम आहे. हे घ्या ना, त्याच्यात काढू. नाही, एक त्रास आणलाय. काय करतोयस वीर? हे तुझे ब्लॉक्स उचलून ठेव, नाहीतर मी आता कचऱ्यामध्ये टाकणार आहे. आणि ते सगळं क्लीन कर पटापट. दरवाजा क्लीन करून ठेव. आणि पहिला गोष्ट तर हे कर. बघा या मासूम चेहऱ्याला, बघा बघा या मासूम चेहऱ्याला. आणि हा एक मासूम चेहरा मला त्रास द्यायला. या दोन पुरुषांनी मिळून माझ्या जीवनामध्ये हाल हाल करून ठेवले आहेत. नाही तर मला गरजच काय होती या घरामध्ये राहण्याची. हो ना. झालं, भज्या तळल्या, त्यातल्या अर्ध्या भज्या खाऊन झालेल्या आहेत. भज्या कोणासाठी बनवल्या? स्वतःच्या पोटासाठी. तर फायनली आता जेवण सगळं झालेलं आहे. जेवायला बसतोय. जेवणामध्ये खूप व्हरायटी आहे. भजी बनवली आहे, नाही बनवली पालेभाजी एक आहे, आणि भात आणि डाळ. तर जेवण कसं झालं हे सांगणार आहात का? लवकर. मी तू पण जेवायला घेणार आहे. वीर ना बॅड बॉय आहे, बघा कसा मोबाईल बघतोय ते. जी मुलं मोबाईल बघतात ना, त्यांनी वीरला लाईक नका करू. सो आता जेवतो आम्ही पटापट. आणि पुढची उद्याची पण तयारी सगळी करायची आहे, कारण उद्या पण परत शाळा, पेपर आहे त्याचे चालू. तर भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ येत राहतील. व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बाय बाय. आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करायला